विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी अतुल सोनकांबळे। आज आपण इंदापूर शहरातील मेन चौकात या ठिकाणी थांबलेलो आहोत। आपण या चौकामध्ये बघू शकताय, या ठिकाणी सुरुवातीला आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय लागत आहे 2024 विधानसभा असे आशयाचा हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हा लावलेला बोर्ड, आणि हा बोर्ड लावल्याच्या नंतर याच्याच बाजूला आपण बघू शकताय इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तामाव भरणे यांच्या कार्यकर्त्यांनी विकासाची परंपरा कायम राखूया, चला विजयाची हॅट्रिक करूया, आमचं आता ठरत नसतं, आमचं आता फिक्स असतं, अशा आशयाचा बॅनर या ठिकाणी लावला। या दोन बॅनरची चर्चा होत असतानाच अवघ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या समोरच या ठिकाणी आपण बघू शकताय मधोमधच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी हा मधोमध बॅनर लावलेला आहे। त्याच्यावरती लिहिलंय, आता कसं साहेब म्हणतील तसं। आता सध्याला या इंदापूर शहरामध्ये या तिन्ही बॅनरनी धुमाकूळ घातलेला आहे। आपण समोर पकाचा चहा आहे आणि त्या पकाच्या चहाच्या बाजूलाच आपण समोर बघू शकताय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बॅनर लावलेला आहे। दोन बॅनरच्या मधोमध छोटासा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे आणि समोरच भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे। याच्यावरूनच आपण एकंदरीत लक्षात घेऊ शकता की इंदापूर तालुक्याचं वातावरण जे आहे ते पूर्णपणे ढवळण्याची शक्यता आहे, आणि इंदापूर तालुक्यातील वातावरण या तिन्ही बॅनरमुळे एकंदरीत पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी अतुल सोनकांबळे, इंदापूर। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।